सी न्यूज विश्लेषणमध्ये मी शिवाजी मोहिते तुमचं स्वागत करतो. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते आणि दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी आणि दुसरे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे. आम्ही तिघे या विषयावर चर्चा करणार आहोत. नुकताच एक ताजा विषय आहे. तासगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटलांनी अर्ज दाखल केला आणि तो अर्ज दाखल करत असताना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष हजर होते. त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री आर पाटलांच्यावर टीका केली आणि त्या टीकेमध्ये अनेक मुद्दे होते की त्यामध्ये पहिला मुद्दा होता की त्यांनी माझा केसाने गळा कापला. 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलवर त्यांनी सही केली आणि ही बाब म्हणे देवेंद्र फडणवीसांनी नंतर सत्ता बदलल्यानंतर त्यांच्या लक्षात आणून दिली. अर्थात हे काम आबांनी गृहमंत्री असताना केलेलं होतं. त्यांनी ज्यावेळी त्या फाईलवर सही केली त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते, पण त्यावेळीही कारवाई झालेली नव्हती आणि अगदी ते तसंच असणार, कारण त्याच सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. पण सरकार बदलल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घरी बोलवून त्यांना ती फाईल दाखवली आणि त्यांना खूप मोठं आश्चर्य वाटलं आणि धक्का बसला. वास्तविक पाहता 2016मध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यानंतरच हीच बातमी आहे अशी माध्यमांमध्ये आलेली होती. त्यावेळी ही बातमी ओपन झालेली होती, पण त्यावेळी फक्त फरक इतकाच होता की अजित पवार व्यक्त झालेले नव्हते. आता या निमित्तानं अनेक प्रश्न पडतात की 70,000 कोटींच्या ज्या घोटाळ्याच्या फाईलवर आर पाटलांनी सही केली तोच उल्लेख औरंगाबादच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेऊन, फुटून म्हणता येणार नाही, मूळ पक्षाला घेऊन भारतीय जनता पक्षाला जॉईन झालेले होते. नंबर एक. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की 41,000 कोटींचं बजेट आणि मी 70,000 कोटींचा भ्रष्टाचार कसा करू शकतो. तर तसं बजेट नाही आहे राज्य सरकारचं आणि आत्तापर्यंतचं एका खोऱ्याचं बजेट त्याच्यापेक्षा जास्त आहे, कृष्णा खोरेचं. मग ही आकडेवारीमधली तफावत कशासाठी आहे ही दुसरी गोष्ट लक्षात येत नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी असाही दावा केला की आर पाटलांना मी सगळं पदं दिली. तर याचा अर्थ आर पाटलांच्याकडे काही कर्तृत्व नव्हतं, त्यांच्यासाठी वसंतदादा पाटलांनी काहीच केलं नाही आणि त्यांच्यासाठी शरद पवारांनी काही केलं नाही असा अर्थ त्यामधनं काढायचा का. असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्याच पक्षामध्ये ज्या सरकारमध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री आहात त्याच सरकारच्या गृहमंत्रीपदावर बसून आबांनी जर अशी सही केली असेल तर ती कशासाठी केलेली होती. हे सगळे प्रश्न तयार होतात. आबा शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान म्हणून ओळखले जातात. आबांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबानंही ते पाळलेलं आहे. अशा स्थितीमध्ये पवारसाहेबांचा पुतण्या, त्यांच्या घरातली व्यक्ती, सरकारमधला उपमुख्यमंत्री यांच्या फाईलवर आबांनी का सही केली असेल, हे सगळे आजचे मुद्दे आहेत. आणि यासाठी सर्वप्रथम मी जातो हनुमंत मोहिते यांच्याकडं की तुम्हाला काय वाटतं, अजित पवारांच्या या वक्तव्याचं मी जे 5 मुद्दे मांडले वळीनं, त्याला काय उत्तरं, आता जर कोणी प्रश्न विचारले उपमुख्यमंत्र्यांना तर त्याची काय उत्तरं राहतील? नाही, मुळात हा विषय अजित पवारने आत्ता 9.5 वर्षानंतर आर पाटलांच्या निधनानंतर काढलेला आहे. याच्यामुळं सहानुभूती ही तिथं रोहित पाटलांना नक्की मिळेल अशी परिस्थिती आहे. आणि मुळात हा विषय आत्ता संयुक्तिक होता का काढायचा असा मुद्दा आहे. म्हणजे आत्ता अजित पवार हे मुळात स्वतः शरद पवारांच्या बाजून त्यांच्या घरातून बाजूला फुटून मग त्यांनी सरकारमध्ये स्थापन होऊन ह्या गोष्टी केलेल्या आहेत. ह्या जुन्या गोष्टी उघडून काही करण्याची आवश्यकता नव्हती. आणि आर पाटलांना जी चूक त्यांनी शरद पवारांच्या बाबतीत, शरद पवारांच्या वयाबद्दल, शरद पवारांच्या एकंदर त्यांनी रिटायर व्हायला पाहिजे असं सांगून जी केली त्यांच्या पहिल्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या, तर ती चूक इथं मला वाटतं त्यांनी तासगावमध्ये केलेली आहे. अर्थात या दोन्ही गोष्टीला एक 2-3 कंगोरे आहेत. म्हणजे मला विश्लेषक म्हणून जरूर याच्यामध्ये हा विषय आबांच्या प्रतिमेला अडचणी आणणारा आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला लागेल की तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन घोटाळ्याच्याबद्दल श्वेतपत्रिका काढावी असा आदेश त्यावेळी दिलेला होता. आणि त्याचा रोख म्हणजे त्यावेळेला आपल्याला आठवत असेल काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये प्रचंड तणाव चाललेला होता. तर त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाणांनी असं सांगितलं होतं की 70,000 कोटी म्हणजे जवळजवळ 10 ते 12 वर्षामध्ये, 70,000 कोटी काही एका वर्षात खर्च झालेले नव्हते. तर 10 ते 12 वर्षामध्ये एवढा खर्च होऊनसुद्धा अजित पवारांनी जो नियोजन आयोगामध्ये त्यांनी जो आर्थिक पाहणी अहवाल सादर केला तर त्याच्यामध्ये फक्त 0.1% सिंचन वाढलेलं होतं. तर त्यांनी मुख्यमंत्री प्रश्न उपस्थित केला होता की असं का झालं. तर त्यानंतर मग त्यांनी श्वेतपत्रिका काढण्यासाठी आणि त्याची माहिती सगळी सिंचन खात्याकडे आणि या सगळ्या गोष्टीकडे मागवलेली होती. हा त्याचा मूळ मुद्दा आहे.
त्यानंतर मग हा विषय ऐरणीवर आला आणि मग 70,000 कोटीचा घोटाळा आता तुम्ही जो उल्लेख केला की 70,000 कोटीचा घोटाळा हा भाजपला सुद्धा सिद्ध करता आलेला नाही. मुळात तो घोटाळा आहे का नाही ह्याच्यावरच मुळात आहे, कारण ते पैसे खर्च झालेत सगळे. त्यातला घोटाळा किती रकमेचा झाला आहे, किती अनियमितता झाली आहे, किती भ्रष्टाचार झाला हा वेगळा मुद्दा. तर ह्याच्या चौकशीचा मुद्दा आहे. आता अर्थात आर आर पाटलांनी ज्यावेळी फाईल पुटअप केली त्यावेळेला कुणीतरी आर आर पाटलांना सांगितलं असेल की आर आर पाटलांपेक्षा वरच्या नेत्याने सांगितलं असेल की ही फाईल पुटअप करा म्हणून. ज्यावेळेला त्याशिवाय शक्य नाही. तर विधिमंडळात चौकशीची मागणी झाल्यानंतर ती फाईल पुटअप झाली. प्रश्न असा आहे की आर आर पाटलांना ते कोणी सांगितलं, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, ही गोष्ट मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना कशी माहिती नव्हती, कारण पृथ्वीराज चव्हाणांची कालच मुलाखत झाली, त्याच्यात ते म्हणजे मला याच्याबद्दल कल्पना नाही. आणि अजित पवारांनी सुद्धा म्हटलं की सीएमकडे फाईल गेलीच नव्हती. तर हे आर आर पाटलांना कुणी सांगितलं हे सगळं करायला, हा विषय आहे. असाच प्रश्न माझ्या मते जयंत पाटलांच्या बाबतीत सुद्धा झालेला आहे. जयंत पाटलांच्या सुद्धा एका घोटाळ्याची फाईल आर आर पाटलांच्याकडनं अशीच गेलेली आहे आणि त्याचा एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटलांनी उल्लेख केला की माझ्या फाईलवर सही केली. तर ह्या दोन्ही घटनांचा काय नेमका संबंध आहे हा विषय आहे. आता राहतो प्रश्न की आर आर पाटलांचा हा विषय आत्ता काढण्याचा आहे का, तर हा मला वाटत नाही आत्ता संयुक्तिक आहे. कारण आर आर पाटील जाऊन खूप वर्ष झाली आणि त्यांनी मान्य असं केलं की आर आर पाटलांच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. म्हणजे मला माहिती आहे की जरूर सुप्रियाताईंनी, शरद पवारांनी, अजित पवारांनी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये, त्यांच्या कुटुंबांमध्ये आणि आबा गेल्यानंतर फार पुत्रवत प्रेम या सगळ्या घटकांच्यावर केलं. अशा वेळेला व्यक्तिगत हल्ले त्यांनी टाळायला हवे होते असं माझं मत आहे. आणि तासगाव तालुक्याचं जी विकासाची जबाबदारी आहे आर आर नंतर, त्यानंतर खरंच राजकारण चांगलं करायचं असतं तर त्यांनी हे तासगाव कोटेमगाळ तालुका आर आर नंतर मी दत्तक घेतो, मी इथला विकास करतो, मीची बारामती करून दाखवतो असं सांगितलं असतं, जास्त संयुक्त झालं असतं. पण आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांनी तिथले अडचण करून ठेवली असं माझं मत आहे. ओके. आता दुसरा जो प्रश्न आहे की आर आर पाटलांना मी सगळी पदं मीच दिली आणि तरीसुद्धा त्यांनी माझा केसाना गळा कापला. तर आर आर पाटलांची जी वाटचाल आहे ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, झेडपी सदस्य ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत. तर यामध्ये वसंतदादा पाटील आणि त्याच्यानंतर शरद पवार, विष्णुअण्णा पाटील यांचा मोठा हातभार त्यामध्ये आहे. खरं अस्तित्व आता आर आर आबा ह्या शून्यातून उभा राहिलेले आहेत. त्यांना अशी कोणीतरी पदं दिली आणि ती मिळाली. हे अजित पवारचं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. केसानं गळा कापण्याचा प्रश्नच येत नाही. आर आर पाटलाचा तो स्वभावच नाही. त्यामुळे अजित पवारचं जे काल तासगावमध्ये येऊन जे आरोप केले ते अक्षरशः इथले उमेदवार आहेत त्यांच्या फार अडचणीत वाढ करणार आहे. रोहित पाटलांच्या विषयी अत्यंत सहानुभूती निर्माण झाली. एखादा माणूस मेल्यानंतर त्याच्यावर टीका करणं हे इथल्या लोकांना अजिबात आवडलेलं नाही. आणि आर आर पाटील त्या स्वभावाचे नव्हते, त्यांचं कधीच वागणुकी नव्हती. शरद पवार यांनी आर आर पाटलांचा स्वभाव, आर आर पाटलांचं काम, आर आर पाटलांचं कर्तृत्व पाहून त्यांना पदं दिली. एक ग्रामीण भागातला साधा आमदार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं काम शरद पवारांनी केलं आणि आर आर पाटलांनी सुद्धा त्या पदाला न्याय देण्याचं काम केलं. एकूण महाराष्ट्राच्या विकासासाठी ते अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. डान्स बार बंदीसारखा निर्णय असेल ते आबांनी राज्यात राबवला, तो यशस्वी करून दाखवला. असे अनेक आबांनी निर्णय घेतले. ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान, असे अनेक अभियान राबवून लोकांना न्याय देण्याचं काम आर आर पाटलांनी केलं. या उलट ज्या घराण्यात पुतणे म्हणून अजित पवार, शरद पवारांच्यावर राजकारणात आले, वाढले, त्यांनी असं कोणतं काम केलं की त्यामुळं खरं महाराष्ट्राला दिशा मिळाली. उलट तुम्ही म्हणाल ते आरोप झाला 70,000 कोटीच्या चौकशीचा, त्या चौकशीच्या भीतीपोटीच त्याने आपला पक्ष घेऊन भाजपमध्ये गेले असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि त्यांनी तासगावमध्ये येऊन आबाच्या मृत्यूनंतर केलेला आरोप, आबांच्यावर केलेले आरोप हे तासगावकरांना आणि सांगलीकरांनाही आवडलेले नाही. बरं, आता त्या कालच्या भाषणातला त्यांचा आणखी एक मुद्दा होता की मी त्याचं प्रायश्चित्त घेतलं, मी राजीनामा दिला असाही उल्लेख त्यांनी केला. ते या 70,000 कोटीच्या घोटाळ्यासाठी होते राजीनामा आणि प्रायश्चित्त की अन्य काही कारणासाठी होतं? नाही, त्यांनी जो रेफरन्स दिलेला होता ते त्यांनी प्रायश्चित्त घेतलं होतं ते धरणात जवळ त्यांच्या एका स्टेटमेंट 70,000 कोटींसाठी नाही. ते त्याच्यामध्ये ते आता तुम्ही म्हटला 2-3 मुद्दे की ते आर आर पाटलांना सगळी पदं त्यांचं असं नव्हतं. त्यांना म्हटलं होतं की आर आर पाटलांना उपमुख्यमंत्री होताना जे पाठबळ पाहिजे होतं ते मी त्यांना दिलं. आणि ज्या वेळेला आमदारांची संख्या किती तुमच्याकडे आहे, म्हणजे ज्या वेळेला छगन भुजबळ किती आमदार आहेत, अजित पवारांच्याकडे किती आमदार आहेत असा प्रश्न झाला, त्यावेळेला आर आर पाटलांना ताकद कमी पडत होती आणि त्यावेळेला मी आमदारांचं ताकद त्यांच्याकडे प्रोव्हाइड केली असं त्यांचं वक्तव्य होतं. त्याच्यामध्ये मी ऐकलेलं सगळं. आणि तुम्ही म्हणताय ते पण संदर्भ त्याचा धरणाशी संबंधित होता, त्यांनी प्रायश्चित्त घेतलं. निश्चित आपण म्हणतो नाही, मुळात हा घोटाळा आहे. ह्या घोटाळ्याचे आरोप कुणी केलेले? भाजपनं केलेले होते, बरोबर आहे. भाजपनं आरोप केल्यानंतर ते ट्रकभर पुरावे घेऊन देवेंद्र फडणवीसच गेलेले होते.
त्यांनी सिद्ध करायची जबाबदारी ना त्यांना. बरं ठीक आहे, हे गेले असतील त्याच्यामध्ये, समजा अजित पवार त्याच्यामध्ये गेले, तर त्यावेळेला राष्ट्रवादीचे जे आरोप झाले त्यावेळेला आर पाटील पण मंत्रिमंडळात होते, जयंत पाटील मंत्रिमंडळात होते, शरद पवार त्याचं नेतृत्व करत होते. मग ह्यांची जबाबदारी सगळ्यांची येतेच ना. माझं मत असं आहे की ह्या गोष्टी सामूहिक जबाबदारीच्या आहेत. जसं एखादा आता ताजवरचा हल्ला ज्यावेळेला ते आर पाटलांचं स्टेटमेंट होतं त्यावेळेला सामुदायिक जबाबदारी सगळ्यांची. आर पाटलांनी राजीनामा दिला किंवा विलासराव देशमुख राजीनामा दिला असं तरी जबाबदारी सामुदायिक होती. त्या पद्धतीने माझं म्हणणं आहे की ते वक्तव्यही चुकीचं होतं. त्याच्याबद्दल अजिबात धरणाचं वक्तव्य असेल, बाकी सगळे वक्तव्य असेल, आणि अजित पवारांनी नॉट रिचेबल होणं, मध्ये गायब होणं, अशा गोष्टी केलेल्या आहेत. आणि राहिला प्रश्न आता तुम्ही म्हणता तर कर्तृत्वाचा, तर कर्तृत्व हे आर पाटलांनी दाखवलेलंच आहे. ते सगळं म्हणजे आर पाटलांचं कर्तृत्व होतं म्हणून तर वसंतदादांनी त्यांना एवढा सगळा सपोर्ट करून हे केलं. कर्तृत्वाने दाखवलं शून्यातनं. गृहमंत्रीपद अतिशय उत्तम सांभाळलं, ग्रामविकास मंत्री अतिशय उत्तम सांभाळलं. त्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टीचा राजकीय परिणाम काय होणार की या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा अजित पवारांच्या राजकीय प्रतिमेवर होणार. म्हणजे याच्यामध्ये तासगाव मतदारसंघात तो आता प्रकाश कांबळे म्हटलं तसं होईलच, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण अजित पवारांची जी टग्या अशी इमेज झालेली आहे त्याला हे पूरक झालं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलची जी सिंपती आहे की जी कदाचित आत्ता बारामतीमध्ये थोडी वाढली असती किंवा योगेंद्र पवारच्या विरोधात त्यांना आपला खासदार आपला आमदार ह्या पद्धतीने फायदा झाला होता, तर त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टीमुळं एक अँटी वातावरण त्याच्यामध्ये करून घेतलेलं आहे अजित पवारांनी, आणि त्याचं नुकसान पुढच्या काळात त्यांना भोगावं लागेल असं वाटतं. आता तुम्ही म्हणालात की ट्रकभर पुरावे आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ते पुरावे कुठे गेले आता? ते अजित पवार भाजपमध्ये येऊन मिळाले, त्यांच्या पक्षात म्हणजे घेऊन आले आणि पक्षात सहभागी झाले, सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे ते पुरावे कुठे गेले? नाही, मुळात चर्चाच करायची म्हटली पुरावे कुठे गेले, तर मुळात असं आहे की ज्या वेळेला 2014 साली शरद पवारांनी पाठिंबा दिला होता भाजपला, तुम्हाला आठवत आहे का बघा, भाजपला पाठिंबा दिला होता का नाही? शरद पवारांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावेळी आर पाटील होते ना तिथं. त्याच वेळेला सगळ्यांना मग का लक्षात आलं नाही? हा प्रश्न नाही आहे, आपला मुद्दा भरकडून नाही. मी सांगतो आपला आजचा विषय तासगावचाच होता, तासगावच्या सभेचा होता. तर त्याच्यामध्ये आपण तिघांनीही अनेक मुद्दे उपस्थित केले. अजितदादा पवारांच्या प्रत्येक मुद्द्याला इथं क्रॉस केलं, पण यातला कुठलाही मुद्दा रोहित पाटलांनी घेतला नाही. रोहित पाटलांनी एवढंच सांगितलं की आबांच्या मृत्यूनंतर 9.5 वर्षांनी का अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केले, आम्हाला अत्यंत आदर आहे आणि याचं उत्तर जनता देईल. या टीकेचं अत्यंत संयमी सौम्य उत्तर. मुळात रोहित पाटलांना असंच उत्तर द्यायला होतं, कारण रोहित पाटील अजित पवारांच्या स्टेजवर बोलू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना संयमित राहायला पाहिजे. कारण ही सगळी घटना घडली ती त्या सगळ्या आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील हे सगळे समवयस्क नेते आहेत, त्यामुळं त्यांना ते तशी भाग आहे. उलट मग त्यांनी बोलले असते तर उलट सहानुभूती बदलली असते, फरक राहिला नसता म्हणून. आणि त्यांच्याकडनं रोहित पाटलांच्याकडनं तीच अपेक्षा आहे, त्यामुळं तर त्यांना लोक आता हे करतात. आर पाटलांची जशी प्रतिमा होती तशीच प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न रोहित पाटील करतायत. त्यामुळे ते संयमानच वागतील. आणि कालची सभा, काल एकूण झालेली सभा रोहित पाटलांच्या विजयाच्या दृष्टीने निश्चित फायद्याची ठरेल, त्यात वाद नाही. आता या दोघांचंही आणि माझंही तिघांचं मत एकच आहे की अजित पवारांची आबांच्या वरची टीका ही रोहित पाटलांच्या फायद्याची ठरेल. जशी की भाजपचे नेते लोकसभा निवडणुकीत बारामतीत जाऊन शरद पवारांच्यावर टीका करायची आणि मग ती तिथं फायद्याची ठरायची, सहानुभूती वाढायची. त्यावेळी स्वतः अजित पवारच सांगत होते त्यावेळी की शरद पवारांच्यावर टीका करू नका आणि इकडे ज्यांना टीका करायची आहे त्यांनी येऊ नका. पण त्यांनी नेमकं तेच इथं येऊन केलं असं म्हणायला काही हरकत नाही. आता या चर्चेचा मी इथं समावेश करतो. ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते आणि दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी आणि दुसरे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे या स्टुडिओमध्ये सी न्यूजचे आले आणि त्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद.